आज आपण पारंपरिक पद्धतीने असा गोकुळाष्टमी निमित्त असा प्रसाद म्हणून सुंठवडा बनवलेला आहे। तर हा सुंठवडा फक्त प्रसादासाठीच नसतो, तर तो आरोग्यासाठी सुद्धा खूपच चांगला असतो। तर आज आपण प्रसादासाठी बनवलेला आहे। प्रसादासाठी आहे म्हणून त्याच्यामध्ये तुळशीचं पान घालणं आवश्यक आहे। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा पाटील किचनमध्ये। आज आपल्याला गोकुळाष्टमी निमित्त सुंठवड्याचा प्रसाद करायचा आहे। तर हा प्रसाद नुसता गोकुळाष्टमीलाच बनवला जात नाही, तर तो श्री रामनवमीला, दत्त जयंतीला आणि हनुमान जयंतीला सुद्धा बनवला जातो। तर हा नुसता प्रसादच नाही, तर आरोग्यासाठी सुद्धा खूपच छान आहे। तर हा सुंठवडा कसा बनवायचा ते बघू। सुंठवडा बनवण्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे। तर अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे। आपण जी नेहमी जेवणामध्ये वापरतो ना, तर ती वाटी, छोटी वाटी मी इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे। खडी साखर सुद्धा त्याच वाटीने घेतलेली आहे। धने घेतलेले आहेत त्याच वाटीने। तर सर्व हे प्रमाण अर्धी वाटी आहे। आणि 1 चम्मच मी इथे सुंठ पावडर घेतलेली आहे। तुम्ही जर अख्खं सुंठ घेत असाल तर 1 इंचाचा 1 तुकडा घ्या। आणि इथे स्वादासाठी 2-3 वेलदोडे घेतलेले आहेत। अर्धा चम्मच ओवा घेतलेले आहेत आणि अर्धा चम्मच बडीशेप आहे। धने आपल्याला हलकेसे गरम करून घ्यायचे आहेत, कारण आता पावसाळ्याचं वातावरण आहे ना, तर थोडे वातड असतात, त्याच्यामुळे थोडेसे भाजून घ्यायचे धने। अगदीच डाग पडेपर्यंत नाही भाजायचे। जास्त जर भाजले ना मग सुंठवडा चवीला चांगला लागत नाही, त्याच्यामुळे एकदम हलकेसे असे भाजून घ्यायचे फक्त। तर हाताला असे गरम लागायला लागले ना तर काढून घ्यायचे। तर इथे आता मी गॅस बंद करून दिलेला आहे। तर त्याच कढईमध्ये मी हा खोबऱ्याचा किस फक्त असा थोडा वेळ परतवून घेते। हलकासा मी बघा खोबऱ्याचा किस भाजून घेतला। आता हा आपण काढून घेऊ। धने आणि खोबरं बघा भाजून घेतलं हलकंसं असं। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला आधी धने टाकून घ्यायचे आहेत आणि बडीशेप, ओवा घालून घेऊ। मी हातावर थोडेसे अशा चोळून घेतलेले आहेत। आणि वेलदोडे घालून घेऊ। खडी साखर घालून घेऊ। तर याला आता आपण सुरुवातीला बारीक करून घेऊ व्यवस्थित असं। तर आता याच्यामध्ये खोबऱ्याचं किस घालू। मी नंतर यासाठी घातलं कारण हे बारीकच आहे आधीच, त्याच्यामुळे मी नंतर घातलं। सुंठाची पावडर घालू। सुंठ पावडर आणि खोबरं घालून पुन्हा एकदा मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आणि व्यवस्थित असं मस्त बारीक असं झालेलं आहे। आणि तयार आहे आपला मस्त असा स्वादिष्ट असा सुंठवडा। तर आता हा सुंठवडा आपण एका डिशमध्ये काढून घेऊ प्रसादासाठी। तर याच्यामध्ये बरेच जण आहे ना तर खारीक सुद्धा घालतात, किंवा खारीकची पावडर, काजू बदाम। तर बरेच म्हणजे बऱ्याच भागांमध्ये असा वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो, पण हा आज आपण पारंपरिक पद्धतीने बनवलेला आहे। हा सुंठवडा फक्त प्रसादासाठीच नाही, तर तो आरोग्यदायी सुद्धा आहे। सर्दी, खोकला, पडसं याच्यासाठी सुद्धा गुणकारी आहे। तर थोडंसं असा पाव चम्मच रोज खाल्ला नाही 8 ते 10 दिवस, तर सर्दी, पडसं हे सुद्धा आपलं नाहीसं होतं। तसंच तो पित्तनाशक सुद्धा आहे, त्याच्यामुळे आवर्जून असा सुंठवडा केला पाहिजे आणि खाल्ला पाहिजे सर्वांनी। तर तुम्हाला ही पारंपरिक बनवलेली सुंठवड्याची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।